ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कपात केली जात आहे। त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला। यावेळेस आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला। ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे। शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे। प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो। ठाणे महानगरपालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकीकरण झालं आहे। वाढत्या नागरिकीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे। त्यातच कळव्याला होणारा पाणीपुरवठा आता ठाण्याला वळवण्यात आल्याने कळवा, खारेगाव, विटावा, डोंगरातील परिसरातील सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढा सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही। तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे ते अत्यंत गढूळ स्वरूपाचं आहे। पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे। त्यामुळे प्रशासनाला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले। या आंदोलकांनी रिकामे हंडे घेऊन पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच प्रभाग समिती बाहेर मडकं फोडून निषेध देखील व्यक्त केला आहे। या आंदोलनास राजू खारकर, पूजा शिंदे, राजेश साटम, राजेश कदम, संगीता लोकरे, साबिया मेमन, मेघा गवते, राजू शिंदे, समीर नेटके, दिलीप उपाडे, ज्ञानेश्वर राजपंखे, अंकुश मडवी, पद्माकर पाटील, रिंकू यादव, प्रमोद येरुणकर, सोनाली कदम इत्यादी सहभागी झाले होते। मी पावसात एवढे भिजून आलोय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे। पाणी हे सगळ्यांना लागतं। पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बीइंग्स। तर ती पण अजून टीएमसी पुरवत नाही आहे। आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टीएमसी काही करायला तयार नाही। आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता टीएमसीने अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल। म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का? कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का? फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं। आता काय इलेक्शन येत आहेत, ह्या प्रभागाचा विकास करायचा आहे, कळवा मुंब्राचा विकास करायचा आहे म्हणून आमचे काही लोक गेली आहेत ना तिथे। मग ते काय करतायत? फक्त क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा विकास नाही झाला। जे मूलभूत सुविधा आहेत त्याच तुम्ही पुरवल्या नाही तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लोक जाऊन काय करणार आहेत? तुम्ही आता सत्तेत आहात ना, तर कळवेकरांचे हे जे बेसिक नीड्स आहेत, पाणी झालं, कचरा झालं, गटारं झाली, हे झालं, ते सोडून रस्ते ते सोडून तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करायला जाताय। खूप छान, कळव्याचा विकास असाच होता राहावा। पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत यासाठी तुम्ही तुमच्या बॉसेसकडे का फाईट करत नाहीयेत? का तुम्ही टीएमसीला सांगत नाहीत की आमच्या कळव्याला पाणी द्यावं? म्हणजे द्यायलाच पाहिजे तुम्हाला। या ठिकाणी वडापुढीच्या जनतेपेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जी टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतोय। आज गेले कित्येक वर्ष आव्हाडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या, धरण द्या। गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही। आज तो विचार करायला हवा। वाटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल, जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला, तसे तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा। लोकही एक शेअर्स म्हणून काढून देऊ शकतात। पण पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो आमचा हे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं? कारण मे महिन्यात फुल पाणी होतं, कारण जूनमध्ये जो आमचा पाणी आहे तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे। आमचा स्टेमचा जो पाणी तर ठाण्याला पुरवठा आणि जो MIDCचं एकच टाकी, त्या एका टाकीचा पाणी पुरवठा आमच्या कळव्यात किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचं नियोजन करायला पाहिजे। पाण्याचे नियोजन केले नक्कीच कळव्याला पाणी मिळेल असं माझी आशा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी नेहमी मोर्चा काढत असतं। मग तो पाण्याचा प्रश्न असू दे, तो लाईटचा प्रश्न असू दे, तो खराब रस्त्यांचा असू दे किंवा अजून कसला असू दे, आम्हाला फक्त लोकांचे हित बघायचं असतं। यात कुठचंही राजकारण नाही।
पक्ष म्हणून आमच्या पक्षाची ती भूमिका आहे, आमच्या नेत्यांची ती भूमिका आहे की सर्वप्रथम लोकांना ज्या सुविधा आहेत त्या महापालिकेने दिल्या पाहिजेत। आणि आजच्या वेळेला तुम्ही बघितलं तर महापालिकेचे अधिकारी, सगळे अधिकारी, अख्खी महापालिका निष्क्रिय झालेली आहे। त्यांच्या, मी कालच आपल्याला सांगितलं, त्यांच्या डोळ्यावर एक वेगळ्या प्रकारची पट्टी बांधलेली आहे, पैसा नावाची पट्टी बांधलेली आहे, त्याच्या पुढे काय दिसत नाही। हे पाणी जात आहे कुठे? शहरामध्ये जे RMC प्लांट्स अनधिकृत चालतात, मोठमोठे टॉवर्स चालू आहेत, मोठ्या बिल्डिंग चालू आहेत, ठाणे शहरामध्ये अनधिकृत बांधकामं चालू आहेत, ह्यांना पाणी जात आहे। त्यामुळे लोकांना पाणी पिण्याचं काय यांना पडलेलं नाही। लोक यांना काय देणार? फक्त बिलं भरणार, पण त्यांना हे माहीत नाही, लोक जी टॅक्स भरतात, जी बिलं भरतात त्याच्यावरच तुमचे पगार चालतात। ही लोक ज्या दिवशी उठाव होऊन बंद करतील ना, त्या दिवशी अधिकाऱ्यांनो तुम्हाला खुर्ची सोडून जायला लागेल।